गेल्या 5 वर्षापासून आमच्या सासऱ्यांनी आमच्याकडून ही शेती काढून घेतली होती. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी प्रांजली. तर आज आपण करणार आहोत गेल्या 5 वर्षापासून जी शेती आपल्याकडे नव्हती त्या शेतीची मशागत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तरी आम्ही शेतात येऊन पोहोचले. तर शेतात आल्यानंतर पाहिलं तर इथं काय झालंय, जांभळीच्या फांद्या कोणीतरी तोडून टाकल्यात. मला असं वाटतं हे मेंढपाळांचंच काम असावं, त्यांनी ह्या फांद्या तोडून टाकल्यात. माझा मुलगा पाहतोय आता त्या काय करावं लागतील, पहिल्या उचलून बाजूला करावं लागतं आणि मगच आपल्याला तिथं काकऱ्या घालता येत्या. तर हा आहे ट्रॅक्टर जो माझ्या वडिलांचा आहे आणि तो ट्रॅक्टर घेऊन आम्ही आलो आहे काकऱ्या घालायला. आता शेतात काय झालं आहे, बरंचसं गवत उगलेलं आहे आणि ह्या गवतावर घालवण्यासाठीच आता आपल्या इथं काकऱ्या घालायच्या. आता पहिलं काय करतो, ह्या फांद्या आम्ही वडून घेतो. तुम्ही इथं पाहू शकता मोबाईलचं काय झालं, फ्रंट कॅमेरा थोडा खराब झाला, त्यामुळे मी बॅक कॅमेऱ्याने शूटिंग करते. तर ही आमची वडिलोपार्जित संपत्ती आहे. ही शेती 5 वर्ष आमच्याकडे नव्हती. त्याच्यानंतर मला फारच वाईट वाटायचं, पण आता ही शेती आम्ही पुन्हा करायला लागलो आहे, त्यामुळे मी फारच आनंदी आहे. त्याच्यात आता शेतीची मशागत करून याच्यामध्ये आम्ही आता पेरून देणार आहे. आता सध्या तर काय झालं, पाऊस कमी आहे इकडे, जास्त आमच्या गावाकडं पाऊस नसल्यामुळे आता सध्या म्हणलं फक्त पाळी पेरणी करून घेऊ आणि नंतर मग बाजरीचं पीक वगैरे करू. पण आता मुगाचं पीक तर होणार नाही आहे, कारण मुगाची पेर आता संपून गेलेली. त्यामुळे मग म्हणलं आता सध्या फक्त बाजरी पेरून घेऊ आणि काकऱ्या पाळ्या घातल्या ना, मग शेतीचं काय होतं, चांगल्या प्रकारे मशागत होती. आज आभाळ पण भरपूर आलेलं होतं आणि गरम पण लय होते, ऊन पण जास्त होतं. त्यामुळं मुलाला म्हणलं पटपट आपल्या काकऱ्या पाळ्या घालून घे. पाऊस आला ना तर परत काम पूर्ण व्हायचं नाही आणि ट्रॅक्टर पण एकदा ते गेल्यावर परत त्यांची कामं असतात त्यांना. ते बघू शकता तुम्ही, बघा किती आभाळ, गरम लई होत होतं. त्याला म्हणलं पटपट आपल्या ना आवरून घे, म्हणजे पटकनच घरी जाता येईल. आणि ह्या जांभळीच्या झाडाखाली मी बसली आहे. तर आता या क्षेत्राला आम्ही मशागत करून पाळी पेरणी करून आता निघलोय आम्ही परत दुसऱ्या वावरात जाण्यासाठी. तर चला पुढल्या वावरात गेल्यानंतर तिथलं पण गमती जमती तुमच्यासोबत शेअर करते. तर मंडळी आता आपण दुसऱ्या वावरात आलो आहोत. मशागत करण्यासाठी तिथं ही छोटीशी विहीर आहे, तिथूनच ह्या सगळ्या क्षेत्राला पाणी पुरवलं जातं. आता हिला पाण्याचा सोर्स म्हणजे त्या पलीकडं ह्या क्षेत्राच्या पलीकडे आहे ना किटी, तिथं किटीला पाणी आलं ना की ह्या विहिरीला पण भरपूर पाणी राहतं आणि मग तिथूनच मग हे सगळं क्षेत्र उलता खाली येतं. पण आता जर पाऊस आला तर किटीला पाणी येणार, मग विहिरीला पाणी येणार, असं ते गणित आहे. पण आता सध्या काय झाले, पाऊस ह्या वर्षी जरा कमीच दिसतोय, त्याच्यामुळे आपल्याला पावसावरचीच पिकं करावी लागतील. आता इथं काय झालंय, थोडंसं ना वारं पण सुटलेलं आहे, त्याच्यामुळे वाऱ्याचा पण आवाज व्हिडिओमध्ये येत असेल तर प्लीज तेवढं ॲडजस्ट करून घ्या. आणि हा माझा जर शेतीविषयक व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की गेल्या 5 वर्षापासून आमच्या सासऱ्याने आमच्याकडून शेती काढून घेण्याचं काही कारण होतं. तर घरगुती गैरसमजातून आमच्या सासऱ्यांनी आमच्याकडून शेती काढून घेतली.
गेली 5 वर्ष आम्ही विकत धान्य खाल्लं. पण या सगळ्या प्रकारामध्ये माझ्या ज्या 2 नंदा आहेत त्यांनी मला खूप साथ दिली आणि त्यांनी पुढाकार घेतल्यामुळेच मला माझी शेती परत मिळाली. नाही तर सासरे तर काही शेती द्यायला तयारच नव्हते, पण त्यांनी ह्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं आणि वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केलं. मला वेळोवेळी त्यांचा खूप सपोर्ट झाला आणि त्याच्यामुळेच मला माझी शेती मिळाली. आता ही शेती काढून घेण्याची तशी बरीच कारणं आहेत, पण ते ऑनलाईन आपण म्हणजे लाईव्ह बोलू शकत नाहीत अशा काही गोष्टी, नाही का, तुम्ही समजू शकता. पण कौटुंबिक वादातून आणि गैरसमजुतीमुळेच आमची शेती काढून घेतली होती. पण स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळं आणि माझ्या 2 नंदांनी केलेल्या सपोर्टमुळं माझी शेती मला परत मिळाली. त्यामुळे मी माझ्या दोन्ही नंदांचे आणि माझ्या स्वामी महाराजांचे खरंच खूप मनापासून आभारी आहे. आता इथं स्वरा आणि स्वराचे बाबा दोघं पण आलेले आहेत शेतामध्ये. कारण की आता आम्ही शेताची मशागत करत होतो, तर कॉलेजवरून आल्यानंतर आणि हिची शाळा सुटल्यानंतर ते तिला घेऊन इथं वावरात आलेले आहेत. आता इथं बघा, ही माझी लेक, हिला नांगरावर बसायची, म्हणजे वरती नाही बसायचं पण नांगरावर बसायचं तिला. असे काहीतरी उद्योग करीत असते. आणि हा माझा पोरगा दिवसभर ट्रॅक्टर हाकून हाकून दमलाय बिचारा. आणि हे स्वराचे बाबा आलेले आहेत पाणी घेऊन. पप्पा आहेत का? बरं बरं, आता ही पप्पा म्हणते, पण मी म्हणतोय स्वराचे बाबा आलेत ते पाणी घेऊन त्यांच्यासाठी. तर पोराला पाणी दिलंय आणि आता हिला पण तहान लागली, इकडं बघा. आणि हिला तिथं नांगरावर बसायचं, ट्रॅक्टरवर नाही बसायचं. तर मंडळी, अशा प्रकारे आमच्या शेतीची आज मशागत पूर्ण झाली आहे. काकऱ्या आणि पाळी आम्ही घातली जमिनीला. तर दादा, कसं चाललं वाटलं आज ट्रॅक्टर चालून तुला? जरा इकडे बघून सांग की, दमला का तू? ओके. तर आज पूर्ण दिवसभर दादानी ट्रॅक्टर चालवलाय, त्याच्यामुळे तो जरा जास्त दमलेला दिसतोय. आणि शाळेतून आलेली ही माझी लेक मध्ये मध्ये करताना. तर आमचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.